गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. मी गोदावरी तुम्हा सर्वांसाठी आज घेऊन आले रायटिंग स्किलमध्ये. जर आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स प्रत्येक प्रश्नासाठी, म्हणजेच 4ही प्रश्नांचे मिळून 20 पैकी 20 मार्क्स कशा पद्धतीनं मिळतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. गेले 3 दिवस झाले स्टुडंट्स आपण रायटिंग स्किलमधील नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा टॉपिक बघतोय. त्यामध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन आणि त्यामध्ये असणारं प्रत्येक वाक्य हे कशा पद्धतीने बनवायचं ते आपण लाईन बाय लाईन शिकलो. आता जर समजा आपल्याला अशाच प्रकारचा कोणताही रायटिंग स्किलचा क्वेश्चन आला तर आपण नेमकं काय करायला पाहिजे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या सहाय्याने सांगणार आहे. पहा मुलांनो, तुम्हाला जवळपास सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला काही त्या व्हिडिओजमध्ये दिलेल्या आहेत. तरीसुद्धा इन शॉर्ट सर्व टिप्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर सोडवत असताना ह्या सर्व टिप्स ज्या मी तुम्हाला देते आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या सर्व टिप्स वाटल्यास लर्न करा, वाटल्यास त्या पाठ करा, कारण यातली एकही टिप न विसरली पाहिजे, कारण तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स प्रत्येक क्वेश्चनला मिळवायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे एकूण क्वेश्चन तुम्हाला रायटिंग स्किलचे वेगवेगळे मिळून 4 येतात. पत्र पहिलं असतं, त्यानंतर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला ऑरचा क्वेश्चन स्पीच रायटिंग येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल, त्याला ऑरमध्ये येतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आणि त्यानंतर असतो एक्सपॅन्ड द थीम. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑरचा क्वेश्चन दिलेला असतो. या प्रत्येक क्वेश्चनमध्ये लिहित असताना बघा आपल्याला पहिली जी टीप लक्षात घ्यायची आहे. पहा मुलांनो, मी तुम्हाला इथे साधारणतः 15 टिप्स सांगणार आहे. ह्या 15 टिप्स तुम्ही जर नीट लक्षात घेतल्या आणि त्यानुसार जर तुम्ही आन्सर लिहिलं तर मला खात्री आहे की तुम्ही आउट ऑफकडे नक्की जाल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलांनो, पहिले लक्षात ठेवा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. मी पुन्हा पुन्हा सांगत असते, रीड गिव्हन क्वेश्चन्स केअरफुली, व्हेरी केअरफुली. खूप विद्यार्थी प्रश्न व्यवस्थित न वाचता आन्सर लिहितात. त्यामुळे काय होतं, प्रश्न वेगळाच विचारलेला असतो आणि तुम्ही आन्सर थोडंफार वेगळं लिहित जाता आणि मग महत्त्वाची थीमच वेगळी होते आणि तुमच्या आन्सरला 0 मार्क्स पडतात. सो स्टुडंट्स, क्वेश्चन नीट वाचा, काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि प्रश्न नेमका कशावर विचारलेला आहे ते तुम्ही ठरवा आणि त्यानंतरच तुम्हाला उत्तर जे आहे ते लिहायला सुरू करायचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला समजतं की अरे, पत्र तर आपल्याला वडिलांना लिहायला सांगितलं होतं आणि आपण तर भावाला लिहून आलो. सो अशा चुका होतात. किंवा एखाद्या वेळेस दिलेल्या पत्रामध्ये किंवा दिलेल्या क्वेश्चनमध्ये काहीतरी वेगळाच मजकूर दिलेला असतो. जसं समजा एखादं पत्र असेल, त्यामध्ये तुम्हाला वेगळी डेट दिलेली असेल आणि तुम्ही ती डेट लक्षात न घेता क्वेश्चनचा आन्सर लिहिता, तर मग तुमचा टेन्ससुद्धा चुकू शकतो. तर स्टुडंट्स लक्षात ठेवा, पहिली टीप, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. दुसरी टीप त्याला धरूनच आहे बघा, उत्तर कोणत्या काळामध्ये लिहायला पाहिजे ते ठरवा. म्हणजे डिसाईड टेन्स टू राईट आन्सर. कोणत्या काळामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे हे आपल्याला केव्हा समजतं आणि ते कसं समजून घ्यायचं. तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं ओळखावं आम्ही की मी कोणत्या काळामध्ये उत्तर लिहिलं पाहिजे. तर मुलांनो, तुम्ही प्रश्न नीट वाचा. प्रश्न नीट वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतं, त्यामध्ये तुम्हाला डेट दिलेल्या असतील एखाद्या वेळेस, तर डेटवरून तुम्हाला टेन्स समजायला सोपं जातं. काही वेळेस तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये व्हर्ब पहा कोणत्या काळामधले आहेत ते पहा, त्यानुसार सुद्धा तुम्हाला दिलेल्या वाक्यात कोणता टेन्स वापरायचा आहे ते समजतं. काही वेळेस दिलेल्या डायग्राम ज्या असतात किंवा दिलेला पॅरेग्राफ जो असतो त्यावरून सुद्धा आपल्याला नेमका आपण उत्तर लिहित असताना टेन्स कोणता घ्यावा ते समजत असतं. त्यानुसार योग्य त्या टेन्सची निवड करा आणि त्याच काळामध्ये उत्तर लिहा. त्यानंतर स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट की उत्तर नेमकं किती लिहावं हा प्रश्न मुलांना असतो. तर पहा,
3 ते 4 पॅरेग्राफ्स बनतील या पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सो यू हॅव टू राईट आन्सर इन 3 to 4 पॅरेग्राफ्स. 3 ते 4 पॅरेग्राफ्स तुम्हाला बनवायचे. तुम्ही म्हणाल मॅडम आता 3 ते 4 म्हणजे किती लाईन्सचे बनवायचे, काय नाही, मी 2 लाईन्सचा एक पॅरेग्राफ बनवेल आणि पुन्हा 2 लाईन्सचा, असं चालेल का? तर नाही. सो स्टुडंट्स, तुम्हाला 4 ते 5 ओळींचा एक याप्रमाणे 4 पॅरेग्राफ तयार करायचे आहेत. म्हणजे तुमचं उत्तर साधारणतः 20 ओळींमध्ये साधारणतः असेल. म्हणजेच आन्सर शीटचा जर विचार केला तर तुमचं उत्तर 1 ते 1.5 पेज एवढं येणं अपेक्षित असतं. तरच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स पडू शकतात. अदरवाईज तुमचं उत्तर खूप छोटं होईल आणि मग त्या उत्तरात सर्व पॉईंट्स कदाचित येणार नाहीत. अपेक्षित आन्सर ते नसेल आणि मग तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडत नाहीत. त्यामुळे स्टुडंट्स लिहित असताना लक्षात ठेवा, 3 ते 4 पॅरेग्राफ्स बनवा. आता पॅरेग्राफशी संबंधितच नेक्स्ट टिप आहे बघा. एक ओळ रिकामी सोडा. लिव्ह 1 लाईन ब्लँक. सो तुम्हाला पॅरेग्राफ्स पाडत असताना लक्षात ठेवायचं आहे की पॅरेग्राफ्सची पूर्वीची पद्धत ही आता बंद झालेली आहे. आता आपल्याला ब्लॉक फॉर्मॅट आलेला आहे. म्हणजे आपल्याला 1 लाईन ब्लँक सोडायची आहे. जशी मी इथे एक लाईन सोडलेली दिसते आहे तुम्हाला ह्या 2 लाईन्सच्या मध्ये, तशीच पॅरेग्राफ पाडत असताना अशीच एकमध्ये एक ओळ पूर्ण सोडून द्या. त्यानंतर खालच्या ओळीला लिहायचं. म्हणजेच तुमचा पॅरेग्राफ पाडला असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट टिप लक्षात घ्या, आणखी साधी सोपी गोष्ट. सिम्पल, शॉर्ट आणि इझी सेंटेन्सेस बनवायचे. वी हॅव टू राईट सिम्पल शॉर्ट सेंटेन्सेस. आता खूप जणांना असं वाटतं की आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स जर मिळवायचे असतील तर आपण उत्तर हे अगदी फिगरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये लिहिलं पाहिजे, मोठी मोठी वाक्य लिहिली पाहिजेत. तर असं अजिबात काही नसतं. तर उलट सिम्पल शॉर्ट सेंटेन्सेसमध्ये लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की तुमची वाक्यरचना जी आहे ती छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत. आता छोटे वाक्य बनवण्यात फायदा अजून एक असा असतो स्टुडंट्स की ग्रामरला, प्रत्येक क्वेश्चनमध्ये ग्रामरला 1 मार्क दिलेला आहे. पत्रात ग्रामरला 1 मार्क आहे. त्यानंतर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहिता तिथेही तुम्हाला 1 मार्क आहे. एक्सपॅन्ड द थीमला आहे, नॉनव्हर्बलला आहे, सर्वच क्वेश्चनला 1 मार्क हा ग्रामरचा आहे. सो तुम्ही जर शॉर्ट सेंटेन्स नाही लिहिले, लॉंग सेंटेन्सेस लिहायला गेलात तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ शकतात. सो त्या मिस्टेक्स टाळण्यासाठी आणि त्याचा 1 मार्क मिळण्यासाठी सुद्धा लक्षात ठेवा, शॉर्ट आणि सिम्पल इझी सेंटेन्सेस लिहा, जेणेकरून तुमच्या मिस्टेक्स होणार नाहीत आणि सोप्या भाषेत सुद्धा तुम्हाला भरपूर काही लिहिता येतं. फक्त पॅरेग्राफ्स 3 ते 4 होतील या पद्धतीनं 20 ओळींमध्ये साधारणतः उत्तर लिहा. सेंटेन्सेस लहान असतील तरी काही फरक पडत नाही. सो स्टुडंट्स, नेक्स्ट तुमची टीप असणार आहे ती म्हणजे तुमची जी रचना आहे ती S+V+O अशी करा. खूप विद्यार्थी जे आहेत वाक्यरचना लिहित ही रचना आपली कुठे चालली याकडे लक्षच देत नाहीत. मराठीमध्ये विचार करतात आणि तसंच लिहित राहतात. सो मग त्यावेळेस तुमची ही रचना चुकते आणि मग तुमचे मार्क कमी होतात. सो त्यासाठी लक्षात ठेवा लिहित असताना की माझं दिलेलं वाक्य हे S+V+O या बेसिक रचनेनुसार होत आहे का. नेक्स्ट टिप आहे स्टुडंट्स, योग्य विरामचिन्ह म्हणजेच पंक्च्युएशन मार्क. सो स्टुडंट्स, पंक्च्युएशन मार्क्स योग्य त्या ठिकाणी वापरायचे आहेत. कुठे फुल स्टॉप वापरायचा आहे, क्वेश्चन मार्क, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, प्रश्नार्थक चिन्ह, एक्सक्लामेशन मार्क यासारखे चिन्ह, त्याच प्रकारे योग्य त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स, या सर्व चिन्हांचा, कॅपिटल लेटर्सचा योग्य वापर असावा, अन्यथा ग्रामरचा मार्क मिळत नाही. नेक्स्ट टीप आहे वेगवेगळ्या वाक्यरचना वापरा. अतिशय महत्त्वाची टीप आहे स्टुडंट्स ही, जिला की मी नेहमी म्हणत असते, दिस इज IMP टीप. कारण तुम्हाला जर उत्तराला पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना वाक्यांमध्ये वापरल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारचं रायटिंग स्किल करत असताना एखादं तरी वाक्य पॅसिव्हचं लिहा, एखादं वाक्य एक्सक्लामेटरीचं लिहा, एखादा क्वेश्चन टॅग वापरा. अशा प्रकारे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांच्या रचना तुम्ही जरूर वापरा, जेणेकरून तुम्ही काय ग्रामर शिकलेला आहात हे पण तिथे दिसेल आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपण तिथे लिहाव्यात असं अपेक्षित असतं.
त्यामुळे आपण वेगवेगळ्या वाक्यरचना वापरल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. नेक्स्ट अतिशय महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे अंडरलाईन मेन पॉईंट्स. मुख्य मुद्द्यांना अंडरलाईन करा. सो तुमचे जे मेन पॉईंट्स आहेत तर त्याला कुठल्या तरी एका पेनने तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे. नेक्स्ट टीप आहे स्टुडंट्स, गिव टायटल. हो, तुम्हाला माहिती आहे तसं तर की आपण शीर्षक द्यायला पाहिजे. कसं शीर्षक द्यायचं काय नाही हे पण आपण रायटिंग स्किलमध्ये आता शिकलेलो आहोत. ज्यांनी मागचे व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा, कारण रायटिंग स्किल आपण कशा पद्धतीनं लिहायची आहे, वाक्य कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला मागील 2-3 व्हिडिओजमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि ते तुम्हाला ज्यांनी ते व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सर्व लिंक वगैरे सर्व दिलेले आहेत. सो ज्यांनी ते व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी जरूर पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की रायटिंग स्किल नेमकी कशी सोडवायची असते. हे सगळे जे मुद्दे सांगितलेले आहेत ते मी तिथेही सांगितलेले आहेत, परंतु इथे एकत्रित सर्व मुद्दे सांगितलेले आहेत. तुम्हाला हे सर्व आवडत असणारच आहे आणि जर आवडत असेल तर मला वाटते एक लाईक तर नक्कीच करायला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लाईक केलं म्हणजे ते मला मोटिवेशन मिळतं आणि मला अजून चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते. सो स्टुडंट्स, तुम्हाला चॅनल आवडत असेल, व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वांच्या आधी मिळतील आणि नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला तो पाहता येईल. कारण मी दररोज नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ दररोज देतच असते. त्याचबरोबर आपण लाईव्ह क्लाससुद्धा दररोज संध्याकाळी 7 वाजता घेत असतो. सो तो क्लासही दररोज संध्याकाळी 7 वाजता करायला विसरू नका. सो नेक्स्ट टिप पाहूया. आपल्याला एक शीर्षक द्यायचं आहे. सो शीर्षक मध्यभागी द्या, त्याला डबल अंडरलाईन करा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये शीर्षक लिहा आणि हो, शीर्षक द्यायला विसरू नका, कारण शीर्षकासाठी 1 मार्क दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची आणखी एक टीप लक्षात ठेवायची आहे. प्रोव्हर्ब, म्हणी किंवा चांगले विचार, सुविचार ज्याला आपण म्हणतो, गुड पर्ल्स, तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे असतात. जर तुम्ही काही ठराविक म्हणी किंवा चांगले सुविचार अशा काही रचना त्याच्यामध्ये वापरल्या तर तुमचे उत्तराला 5 पैकी 5 मार्क मिळण्यासाठी मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नेमका वेळ किती द्यावा. पहा, आता पत्र असेल किंवा या निबंधाचा कोणताही प्रकार असेल, डायलॉग असेल, एक्सपांड द थीम असेल, नॉन व्हर्बल असेल, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमधला कुठलाही प्रश्न असू द्या, तर तुम्हाला साधारणतः सरासरी प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क द्यायचे आहेत. सी स्टुडंट्स, 15 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन. 15 मार्क्स, सरासरी 15 सांगितलेले आहेत मी. एखादा क्वेश्चन हार्ड असेल तर एखादा सोपाही असेल, सो तिथले कमी जास्त मार्क्स तुम्ही होऊ शकतात तिथे. सो सरासरी 15 मार्क तुम्हाला प्रत्येक रायटिंग स्किलच्या क्वेश्चनला पुरेसे आहेत. सो 15 मिनिटांमध्ये घड्याळ सोबतच ठेवायचे. क्वेश्चन सुरू झाला की आपण त्याकडे टाईमकडे लक्ष द्यायचं, म्हणजे योग्य वेळेत कमी वेळेत तुमचा तो क्वेश्चन सोडवून होतो. आणखी एक अतिशय महत्त्वाची टीप, अक्षर माझं चांगलं नसेल तर काय. तर स्टुडंट्स, अक्षर सुंदर काढा. जितकं अक्षर सुंदर आणि टापटीप सुवाच्य अक्षरामध्ये तुम्ही लिहाल तेवढं एक्झामिनरवर इम्प्रेशनसुद्धा राहतं आणि वाचायला जर ते उत्तर क्लिअर असेल तर निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स पडतात. अक्षरासाठी वेगळे मार्क नक्कीच नसतात, परंतु सुंदर अक्षरामध्ये जर लिहिलेलं असेल तर परीक्षकाला तपासायला सुद्धा वेळ कमी लागतो आणि तो व्यवस्थितरित्या तपासू शकतो. सो स्टुडंट्स, यामधला एकही मुद्दा, एकही टीप विसरू नका. वाटल्यास ह्या सर्व 13ला 13 ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत मी, त्या तुम्ही 2दा नाही, 3दा नाही, 4दा लिहून काढा, पाठ करा, कारण यातली एकही टिप तुम्हाला विसरायची नाही आहे. कारण हा केवळ 1 मार्काचा प्रश्न नाही तर टोटल 20 मार्काचा प्रश्न आहे. 5, 5, 5 याप्रमाणे आपल्याला 4 वेगवेगळे प्रश्न येतात रायटिंग स्किलसाठी. तर यातल्या 20 गुण आपल्याला मिळवायचे असतात. त्यासाठी हे सर्व टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सध्या एक्झाम पिरियड आहे, सो सर्व स्टुडंट्सला याची गरज आहे. सो नक्कीच जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही शेअरसुद्धा करा, लाईक करा आणि हो, काहीही शंका असेल
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.